अपलोड केला होता, सगळ्यांनी बघितला असेल गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्टिंग ऑन टू व्हीलरचा. तर त्याचा आज मी प्रॉब्लेम घेणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी बघा बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 14.15, बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 14.15 जरा ओपन करा. आहे सगळ्यांच्याकडे बुकलेट? क्वेश्चन नंबर 12 पेज नंबर 14. क्वेश्चन नंबर 12 पेज नंबर 14. ठीक आहे, बरं. मी तुम्हाला याच्या आधीच म्हटलं की काय आहे की पेपरमध्ये पाहून हे अल्टरनेट प्रॉब्लेम येतात, एकदा 4 व्हीलर एकदा 2 व्हीलर, एकदा 4 व्हीलर एकदा 2 व्हीलर. ठीक आहे, पहिल्यांदा आपण आता 2 व्हीलरचा प्रॉब्लेम बघणार आहे. त्या 2 व्हीलरच्या प्रॉब्लेमसाठी जी मी फिगर त्यावेळेला ड्रॉ केलेली ती जरा ड्रॉ करतोय. समजा 2 व्हीलर आहे आणि ती अशी चालली, जाताना तिने राईट टर्न घेतला, असं टर्न घेतला. टर्न घेतल्यानंतर त्याचं जे व्हील आहे ते पाहून हे असं रोटेट होते. रोटेट होते म्हणजे काय होते, व्हर्टिकल. स्ट्रेट ज्यावेळेला जात असते त्यावेळेला व्हील व्हर्टिकल असते, पण टर्न घेताना ते टिल्ट होते. ठीक आहे, त्यानंतर हा जो अँगल असतो त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ व्हील म्हणजे थिटा. समजा याचा हा सीजी आहे, तर हा याचा काय होणार बघा, ही रोटेटिंग व्हील आहे ना, हा रोटेटिंग व्हीलचा झाला ऍक्सिस ऑफ स्पिन, ऍक्सिस ऑफ स्पिन. आणि मी काय कन्सिडर केलं होतं, व्हील आणि रायडर ह्या सगळ्यांचं वेट या सीजीला ऍक्ट व्हायला असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, ते वेट जे आहे ते म्हणजे एमजी. मग मी इथे 2 गोष्टी त्या दिवशी डिटरमाइन करून दाखवल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर बघा, या सीजीचं टिल्टेड पोझिशनला ही हाईट असते एच कॉस थिटा. टिल्टेड पोझिशनला ही हाईट आहे एच कॉस थिटा आणि ही डिस्टन्स आहे एच साइन थिटा. ओके, आणि जर ओरिजिनल बघितलं तर इथून इथपर्यंत हे डिस्टन्स एच आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेला व्हेकल अपराईट असते, अपराईट म्हणजे स्ट्रेट रोडवर चाललेलं असते, त्यावेळेला हा पॉईंट इथं असणार, हा पॉईंट इथं असणार, त्यावेळेला हे डिस्टन्स काय असते एच. आता हे टिल्ट झाले म्हणजे काय, टर्न घ्यायला लागले राईट, त्यावेळेला हे डिस्टन्स काय एच. आणि दुसरं, या सीजीला एक फोर्स ऍक्ट होतो, तो फोर्स म्हणजे कुठला असतो बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स एफसी. मग याच्यासाठी बघा आपण काय केला होता, हा रायडरचा प्रॉब्लेम आपण बघितला होता. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मी काय सांगितलेलं, 2 गोष्टी सांगितलेल्या. एक, अँटी क्लॉकवाईजला राईट टर्न घेतला तर अँटी क्लॉकवाईजला गायरोस्कोपिक कपल ऍक्ट होतो. आणि दुसरा अजून एक ऍक्ट होतो, तो म्हणजेच काय, या सेंट्रिफ्युगल फोर्सचा मोमेंट, त्याला सेंट्रिफ्युगल कपल असं म्हटलेलं. सेंट्रिफ्युगल कपल. आता हे अँटी क्लॉकवाईज कसे आले, तर ते त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यातला डायरेक्ट इफेक्ट घेतलाय मी त्या व्हिडिओतला, आणि बाकीचा सगळा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथनं समजून सांगतो परत एकदा. ठीक आहे, आता ही त्यावेळेची फिगर मी ड्रॉ केले. आता मी प्रॉब्लेम मध्ये जातो. प्रॉब्लेम एकदम सोपा असतो बघा सोडवायला, फक्त तुम्हाला हे इफेक्ट माहित असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे व्हेकल राईट टर्न घ्याले तर गायरोस्कोपिक इफेक्ट अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होतो, आणि ह्या सीजी वरती ऍक्ट होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स पण अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जनरेट करतो, तो म्हणजे सेंट्रिफ्युगलचा कपल. ओके, मग आता हे सॉल्व्ह करण्यासाठी मी प्रॉब्लेम बघतो. आता हा जो प्रॉब्लेम मी तुम्हाला तो सांगायला लागलोय, हा पेपरला येऊन गेलेलाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचतो बघा. फाइंड द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल ऑफ अ 2 व्हीलर निगोशिएटिंग अ टर्न. म्हणजे एक 2 व्हीलर आहे, ती टर्न घ्यायला लागले. ठीक आहे, टर्न घ्यायला लागले आणि त्यांनी व्हर्टिकल बरोबर किती अँगल केलाय असं विचारलंय, म्हणजे मला थिटा विचारलाय. थिटालाच आपण म्हणतो अँगल ऑफ हिल. ठीक आहे, नॉर्मली तुम्ही जर बघितलं असेल मोटो जीपीच्या रेसेस, तर त्या रेसमध्ये काय होतं, तो रायडर ज्या वेळेला व्हेकल राईड करत असतो, टर्न वरती गेला तर तो काय होतं बघा, असा अशी त्याची गाडी टिल्ट होते बघा, टिल्ट होते. मग हा व्हर्टिकल बरोबर किती अँगल झाला तो तुम्हाला मोजायला सांगितला, म्हणजे हा अँगल. ओके, निगोशिएटिंग अ टर्न. पुढे बघा, गिवन काय काय गिवन दिलंय, कंबाइंड मास ऑफ व्हेकल विथ द रायडर. म्हणजे व्हेकलचं मास आणि रायडरचं मास, सगळ्यांचं कंबाईन मास जे सीजीला ऍक्ट होणार आहे ते मास दिले. मास किती आहे बघा, 250 kg. सगळं टोटल मास दिले मला 250 kg. त्याच्यानंतर अजून काय दिले बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इंजिन फ्लायव्हील.
म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इंजिन, म्हणून मला इथले आय ऑफ ई म्हणजे काय, इंजिन. इंजिनचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 0.3 kg मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच रोड व्हील, म्हणजे व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. डब्ल्यू म्हणजे व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हील 1 kg मीटर स्क्वेअर. 1 kg मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले बघा, स्पीड ऑफ इंजिन फ्लायव्हील 5 टाइम्स दॅट ऑफ रोड व्हील. म्हणजे इंजिनची स्पीड, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इंजिन, इज 5 टाइम्स द व्हील स्पीड. म्हणजे व्हीलच्या स्पीड पेक्षा इंजिनची स्पीड ही काय सांगितले, 5 टाइम्स आहे असं सांगितले. ठीक आहे, पुढे बघा. अँड इन द सेम डायरेक्शन, म्हणजे इंजिन आणि व्हील हे एकाच डायरेक्शनला रोटेट व्हायला लागले. द हाईट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ रायडर विथ द व्हेकल इज 0.6 मीटर. हा जो सीजी आहे याची हाईट दिल्या. आता हाईट देताना टिल्टेड पोझिशनची देत नाहीत. ज्या वेळेला व्हील सरळ जात असेल त्यावेळेची हाईट देणार, म्हणजे हा पॉईंट त्यावेळी इथं असणार. थोडक्यात हा एच दिलाय, एच. ठीक आहे, आता टिल्टेड पोझिशनला हे एच आहे, हे सरळ आले की असं असं डिस्टन्स आहे ते व्हर्टिकल एच. हाईट ऑफ सीजी एच किती दिला बघा, 0.6 मीटर. त्यानंतर पुढे काय म्हटले, टू व्हीलर स्पीड इज 90 किलोमीटर पर आवर. आणि तुमची स्पीड टू व्हीलर जी आहे ती किती वेलोसिटीने चालली आहे, 90 किलोमीटर पर आवर. मग आपण नॉर्मली जे कॅल्क्युलेशन साठी घेतो ते मीटर पर आवर असत नाही भावानं, काय असते, किलोमीटर पर आवर असत नाही, तर मीटर पर सेकंद असणार. त्यामुळे याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करा. 90 इंटू किलोमीटरचा मीटर करायचा 10⁻³ मीटर. आर म्हणजे 1 तास, म्हणजे 36 सेकंद. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला वेलॉसिटी मिळेल. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला वेलॉसिटी मिळेल. पंचवीस 25 मीटर पर सेकंड. आणि याच्याबरोबर अजून एक 2 गिवनच्या व्हॅल्यू आहेत त्या इथं लिहितो. काय म्हटले बघा पुढं, टू व्हीलर स्पीड इज 90 किलोमीटर पर आवर, कॉमा दिलाय पुढं, व्हील रेडियस म्हणजे रेडियस ऑफ व्हीलची रेडियस, जी चाकाची रेडियस आहे ती दिल्या. किती दिल्या बघा, 300 mm. 300 mm. आणि पुढे काय म्हटले, अँड रेडियस ऑफ टर्न, आणि जो टू व्हीलर जो टर्न घ्यालाय त्या टर्नची रेडियस, म्हणजे टर्न घेतानाची रेडियस किती आहे, 50 मीटर. म्हणजे रोडची रेडियस आहे. ठीक आहे, रोडची रेडियस किती आहे, 50 मीटर. आणि मला पहिल्यांदाच विचारले काय, 90च्या स्पीडनं मला ह्या टर्नला काय करायचं आहे, व्हेकल टर्न घ्यायचे आहे 50 मीटरला, तर किती अँगल असं करायला पाहिजे. आता तुम्ही सिंपल गोष्ट आहे, भरपूर वेळेला तुम्ही ऑब्झर्व करा, नॉर्मल आपण रोडवरनं जाताना टर्न जर शार्प असेल तर आपोआप आपली गाडी अगोदर सरळ असते, नंतर ती टिल्ट होते अशी. हा किती अँगल करायला पाहिजे, तर रायडर सेफली निघून जाईल 90च्या स्पीडला. 90च्या स्पीडला टर्न मारायचा आहे. ठीक आहे, आणि काय म्हटले, किती मला टिल्ट व्हायला पाहिजे सांगा, म्हणजे गाडी सेफली निघून जाईल. याला म्हणतात अँगल ऑफ हिल. प्रत्येक टू व्हीलरच्या प्रॉब्लेम मध्ये हेच आन्सर विचारलेलं असतं. आता हे कसं शोधायचं सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा गायरोस्कोपिक कपल शोधायचा. गायरोस्कोपिक कपल मला सांगा, टू व्हीलर मध्ये रोटेटिंग पार्ट किती आहे टू व्हीलर मध्ये. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे ते रोटेटिंग पार्ट किती, टोटल किती आहेत, 3. कोणते कोणते सांगा, 2 व्हील आणि एक इंजिन. 2 व्हील, एक इंजिन पार्ट, बरोबर, म्हणजे 3 आहेत. मग गायरोस्कोपिक कपल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर गायरोस्कोपिक एका व्हीलचा प्लस दुसऱ्या व्हीलचा प्लस इंजिनचा, म्हणजे तिघांची ऍडिशन करायला लागणार. तिघांची ऍडिशन म्हणजे टोटल गायरोस्कोपिक कपल मिळणार. मग हे गायरोस्कोपिक कपल डिटरमाइन करण्यासाठी जरा लक्ष द्या. आता गायरोस्कोपिक कपल डिटरमाइन करण्यासाठी मी पहिल्यांदा शोधतो गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हील. ठीक आहे, गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हील. व्हीलमुळे जनरेट झालेला गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपल आणि इथं सफिक्स लावतो व्हील इज इक्वल टू, सांगा गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला काय असतोय, आय ओमेगा ओमेगा पी. फॉर्म्युला काय असतोय, आय ओमेगा ओमेगा पी. पण व्हील किती आहेत,
टोटल 2 आहेत म्हणून याला 2 न मल्टिप्लाय करतो म्हणजे दोन्ही व्हीलची किंमत मिळेल. हे 2 का आले कारण की 2 व्हील आहेत म्हणून दोघांचा मिळून. ओके. आणि लक्ष द्या मी तुम्हाला त्या दिवशी आठवत असेल तर बघा हा ऍक्सिस इन्क्लाइंड आहे. मी हा रिझॉल्व्ह केला हॉरिझॉन्टल मध्ये. हॉरिझॉन्टल मध्ये रिझॉल्व्ह केल्यानंतर इथे काय आलता कॉस थिटा. बरोबर. त्यामुळे कधी पण ऍक्सिस जर इन्क्लाइंड असेल तर तो हॉरिझॉन्टल करून घ्यायचा कॉस थिटा त्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. त्यामुळे फॉर्म्युला तोच लिहिला मी आय ओमेगा ओमेगा पी. ठीक आहे. 2 व्हील आहेत म्हणून 2 टाइम्स आणि इन्क्लाइंड ऍक्सिस आहे म्हणून त्याचा मी हॉरिझॉन्टल केला रिझॉल्व्ह केला कॉस थिटा. ह्या किमती पुट केल्या तर तुम्हाला गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हील मिळेल. किमती पुट करतो 2 इंटू आय. आता हे कुणामुळे आहे रे व्हीलमुळे. त्यामुळे व्हीलचा आय लिहायचा व्हीलचा आय. त्यामुळे सफिक्स लावतोय मी इथे व्हील. स्पीड लावतोय इथे व्हीलची. सांगा व्हीलचा आय. व्हीलचा आय कुठे आहे बघा इथे आहे बघा. इथे आहे 1 इंटू स्पीड ऑफ व्हील. मला व्हीलची व्हेलॉसिटी पाहिजे आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील. सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील किती आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील. लक्ष द्या. मी अँग्युलर ऑफ व्हेलॉसिटी ऑफ व्हील इथे येते आहे बघा. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील इज इक्वल टू इंजिन इज इक्वल टू 5 टाइम्स द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील. हे दिले 1. म्हणजे ह्यातनं मला कोणाची व्हेलॉसिटी मिळते रे? व्हीलची व्हेलॉसिटी मिळू शकते. पण मला व्हीलची स्पीड दिलाय का बघा इथं. व्हीलची स्पीड लिनियर वेलोसिटी 90 km/h. येस. मला काय केलं त्याची लिनियर व्हेलॉसिटी दिलेली आहे. मग मला त्या लिनियर व्हेलॉसिटी वरून मला अँग्युलर व्हेलॉसिटी शोधता येईल का? हो येते ना. आर ओमेगा. V इज इक्वल टू आर ओमेगा. बरोबर. ठीक आहे. म्हणजे मला इथनं व्हीलची व्हेलॉसिटी शोधता येईल. लिनियर व्हेलॉसिटी आहे 9 एवढी आहे 25. तर मला हे आर ओमेगा वरून शोधता येईल. ठीक आहे. पण जरा लक्ष द्या व्यवस्थित लिहितो मी. इथे लिहितो इथे मी मुद्दाम लिहून ठेवतो तुमच्या इथं. V इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू V बाय आर. पण व्हेलॉसिटी मला व्हीलची पाहिजे लिनियर व्हेलॉसिटी V डिवाइड बाय हे व्हीलची स्पीड आहे ना त्यामुळे रेडियस कुणाची येणार? रेडियस ऑफ व्हील. हे खूप महत्वाचं आहे. रेडियस ऑफ व्हील ओमेगासाठी. आणि ओमेगा पी म्हणजे पण काय येणार व्ही बाय आर. पण ओमेगा पी मध्ये ही रेडियस कुणाची असणार? रोडची. कारण की ऍक्सिस जो रोटेट वाला आहे तो रोडच्या रेडियसच्या अबाउट रोटेट वाला आहे. त्यामुळे इथे रेडियस कुणाची येणार? रोडची रेडियस. ठीक आहे. त्यामुळे ओमेगा पी व्ही बाय कॅपिटल आर रोडची रेडियस. आणि हा व्हीलची स्पीड म्हणजेच व्ही बाय आर. पण रेडियस कुणाची येणार आहे इथं? व्हीलची रेडियस येणार. ओके. इंटू कॉस थिटा. किमती पुट करतो सगळ्या. त्या माहित आहेत त्या पुट करतो. 2 इंटू 1 इंटू व्हेलॉसिटी इथे बघा 25 डिवाइड बाय रेडियस ऑफ व्हील. व्हीलची रेडियस आहे 300 पण मी लिहिणार आहे 0.3. का? कारण की हा व्ही म्हणजे काय? व्ही इज इक्वल टू युनिट बघा मीटर पर सेकंद आहे. म्हणजे मीटर मध्ये लिहिले. हे मीटर मध्ये लिहिले म्हणजे हे पण मीटर मध्ये यायला पाहिजे म्हणून 0.3. हा व्ही बघा आता किती आहे? 25 मीटर पर सेकंड. रेडियस ऑफ रोटेशन ऑफ व्हेकल म्हणजे रोडचा रेडियस किती आहे? 50 इंटू कॉस थिटा माहित आहे का बघा बाळांनो? थिटा दिला प्रॉब्लेम मध्ये? दिलेला नाही. थिटा शोधायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे हे असंच राहू दे. हे सॉल्व्ह करून सांगा किती येते एवढं. इंटू कॉस थिटा तसंच राहू दे. हे कॉस थिटा तसंच राहू दे. 83.33. 83.33. आता हा गायरोस्कोपिक कपल ड्यू टू काय आला? व्हील मिळाला. पण 2 व्हीलर मध्ये अजून एक रोटेटिंग पार्ट आहे. व्हील बरोबर अजून कोण रोटेट व्हायला लागले? इंजिन. त्यामुळे आता मी इंजिनचा कपल काढतो. इंजिनचा गायरोस्कोपिक कपल सीई इज इक्वल टू. आता इंजिन एक आहे का 2 आहे? व्हेकलला इंजिन एक आहे का 2 आहे? 1. एकच आहे. त्यामुळे एकच असल्यामुळे फॉर्म्युला येणार आय ओमेगा पी. ऍक्सिस बघा टिल्ट झालाय त्यामुळे इथे काय येणार? इंटू कॉस थिटा. एकच असल्यामुळे इंटू 1 आहे. 2 व्हील असल्यामुळे इथे इंटू 2 आलं होतं.
आता या सगळ्या इंजिनच्या किमती पाहिजेत मला, इंजिनच्या सगळ्या इंजिनच्या किमती पाहिजेत. मी पुढे करतो. आय ऑफ इंजिन, इंजिनचा आय किती आहे बघा 0.3 इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इंजिनची अँग्युलर व्हेलॉसिटी प्रॉब्लेम मध्ये दिल्या 5 टाइम्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील इंटू ओमेगा पी म्हणजे काय येणार व्ही बाय कॅपिटल आर इंटू कॉस थिटा. आता थोडस मी अजून मॉडिफाय करतो. व्हेलॉसिटी ऑफ व्हील मगाशी कसं लिहिलेलं व्ही डिवाइड बाय आर, आर कुणाचा व्हीलचा, तसंच लिहितो व्ही डिवाइड बाय आर इंटू हा व्ही बाय कॅपिटल आर. ही प्रिसिजनची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, ही व्हीलची आहे. तर सगळ्या किमती पुट करतो. 0.3 इंटू 5 इंटू व्हेलॉसिटी आहे 25, रेडियस आहे 300 mm, 25 टर्न घेतलाय 50 मीटरला इंटू कॉस थिटा. हे सॉल्व करा, तुम्हाला कपल ड्यू टू इंजिन मिळेल. कपल ड्यू टू इंजिन मिळेल. बासष्ट पॉईंट पन्नास. 62.50. आता मी जरा पुन्हा मागे जातो. इथे या, मला गायरोस्कोपिक कपल टोटल पाहिजे आहे, बरोबर. टू व्हीलरवरचा टोटल गायरोस्कोपिक कपल हा. पण मी शोधताना काय केलं, व्हीलचा वेगळा शोधला, इंजिनचा वेगळा शोधला. आता ह्या दोघांचा कंबाईन म्हणजे काय असणार, तुमच्या टू व्हीलरवरचा टोटल गायरोस्कोपिक कपल. मी मेन्शन करतो खाली टोटल गायरोस्कोपिक कपल. C is equal to CE plus CW, इंजिनचा प्लस व्हीलचा. इंजिनचा कपल 62.5 कॉस थिटा प्लस व्हीलचा कपल 83.33 कॉस थिटा. दोघांच्या मध्ये कॉस थिटा कॉमन आहे, दोघांच्या मध्ये कॉस थिटा कॉमन आहे. ऍडिशन करून सांगा किती येते. $62.5 plus 83.33. 145.83. 145.83. मी दिलं C इज इक्वल टू 145.83 इंटू कॉस थिटा. कॉस थिटा तसाच राहिला न्यूटन मीटर. एवढा एवढा काय ऍक्टिव्हा लागलाय, गायरोस्कोपिक कपल. आहे हा गायरोस्कोपिक कपल. पण या गायरोस्कोपिक कपल बरोबर अजून एक कपल ऍक्टिव्ह आलाय, तो म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल कपल. आता मी लिहितो सेंट्रीफ्युगल कपल. नाव सेंट्रीफ्युगल कपल. सेंट्रीफ्युगल कपल कसं काढणार, इज इक्वल टू, याला मी CF म्हणतो, कपल ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू. आता हा शोधायचा असेल तर जरा मागे जातो. हा कपल म्हणजे मुवमेंट आहे कुणाचा, सेंट्रीफ्युगल फोर्सचा. हे बघा फोर्स इथं आहे, इथे या पॉइंटला मुवमेंट घ्यायचा, हे अँटी क्लॉकवाईज जनरेट होणार. हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बघत बसू नका, कारण ऑलरेडी साईड इथे लिहिलेली आहे मी. ठीक आहे, फोर्स FC इंटू डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हाईट किती आहे बघा, H cos theta. So FC इंटू H cos theta. FC म्हणजे फोर्स इंटू H cos theta ही त्याची हाईट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या किमती आपल्याला लिहिता येतील त्या मी लिहितो. FC म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कसं काढतो आपण, mv² बाय r. पण ही रेडियस रोडची असते. सेंट्रीफ्युगल फोर्स रोडच्या रेडियस वरती डिपेंड असतो. mv² बाय r इंटू H cos theta. मास ऑफ व्हेकल, टोटल मास किती आहे बघा 250 किलो, सो 250. व्हेलॉसिटी 25 आलेली आहे, रेडियस 50 रेडियसला टर्न मारलाय. हाईट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले 0.6, तो कॉस थिटा. सगळ्या किमती लिहिलेत मी. ठीक आहे, सॉल्व करा, तुम्हाला कपल ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स मिळेल. कपल ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. $1875. 1875 कॉस थिटा न्यूटन मीटर. हा सेंट्रीफ्युगल फोर्सनी जनरेट केलेला मोमेंट म्हणजेच कपल मिळाला.
आता जरा मी मागे जातो प्रॉब्लेम मध्ये हा. बघा तुम्ही सांगा इथे टोटल किती कपल आहेत रे? जरा ब्लर झाले, 1 मिनिट थांबूया. ओके, आता मला सांगा हे दोन अँटी क्लॉकवाईज आहेत, हा अँटी क्लॉकवाईज. ह्या दोघांना, हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत, ह्या दोघांना बॅलन्स कोण करणार आहे? या दोन कपलला कोण बॅलन्स करणार आहे? तर बघा इथं वेट आहे, बघा हे वेट आहे काय, हा या पॉइंटच्या अबाउट कसा मुवमेंट जनरेट करणार? क्लॉकवाईज. हे दोन अँटी क्लॉकवाईज आहेत आणि हा क्लॉकवाईज आहे, म्हणजे ह्या दोघांना कोण बॅलन्स करायला? इथं वेटचा मुवमेंट बॅलन्स करायला आहे. म्हणून म्हणतो इथे मेन्शन करतो टोटल अँटी क्लॉकवाईज कपल, ब्रॅकेटमध्ये लिहितो गायरोस्कोपिक प्लस सेंट्रीफ्युगल, दोन्ही पण, ह्या दोन्ही पण अँटी क्लॉकवाईज आहेत. टोटल अँटी क्लॉकवाईज कपल इज बॅलन्स्ड बाय कोण बॅलन्स कराले रे? कोण बॅलन्स कराले? हा वेटचा मोमेंट, वेटचा मोमेंट इज बॅलन्स्ड बाय मोमेंट ड्यू टू वेट. वेटचा मोमेंट काय करायला? हे सगळं बॅलन्स करायला आहे. त्यामुळे मी काय लिहिणार बघा, हा कपल प्लस हा कपल, ह्या दोघांना बॅलन्स कोण करायला? हा, ह्या दोघांची बेरीज म्हणजे अँटी क्लॉकवाईज मोमेंट इज इक्वल टू काय लिहिणार मी? क्लॉकवाईज मोमेंट. त्यामुळे मी इथं लिहितो गायरोस्कोपिक कपल प्लस सेंट्रीफ्युगल कपल इज इक्वल टू कोण बॅलन्स करणार? मोमेंट ड्यू टू वेट, हे त्याला बॅलन्स करणार. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. आता गायरोस्कोपिक कपल तुम्ही शोधलेला आहे. गायरोस्कोपिक कपल इथं आहे बघा, गायरोस्कोपिक कपल व्हीलचा आणि इंजिनचा मिळून जो काय आलाय तो म्हणजे हा. ठीक आहे, ह्याचे आन्सर तुमच्या इथे इथं आहे बघा, 145.83 कॉस थिटा प्लस सेंट्रीफ्युगल कपल, हा पण अँटी क्लॉकवाईजच आहे, 1875 कॉस थिटा. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज. कोण बॅलन्स करायला त्याला? वेटचा मोमेंट. इकडे या, इथनं बघून सांगा मला वेटचा मोमेंट किती येणार? वेटचा मोमेंट, वेट किती आहे तुमचं? mg इंटू डिस्टन्स किती आहे? mg इंटू डिस्टन्स किती आहे? h साइन थिटा. सो mg इंटू h साइन थिटा, mg इंटू h साइन थिटा, वेट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा क्लॉकवाईज आहे, हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहे. हे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज जर सेम झालं तर हे बॅलन्स झालं. ओके, आता मी हे सॉल्व्ह करतो. 145.83 प्लस 1875, दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे? कॉस थिटा बाहेर घेतला, कॉमन. दोघांच्या मध्ये कॉस थिटा कॉमन बाहेर घेतला. यम मास, मास किती दिले? 250. जी किती आहे? 9.81. एच किती आहे? 0.6 इंटू साइन थिटा. आता मी काय करतो बघा, लक्ष द्या, हे सगळं इकडून उचलतो, इकडे घेतो, मल्टिप्लिकेशन सगळं इकडे आल्यावर काय होणार? डिवाइड. 145.83 प्लस 1875 डिवाइड बाय हे सगळं या खाली 250 प्लस प्लस नाही इंटू आहे इंटू 9.81 इंटू 0.6 इज इक्वल टू, हे सगळं इकडे घेतलं, इथं काय राहिला? साइन थिटा. या बाजूचं काय लिहायचं राहिलं रे माझ्याकडनं? हे लिहिले, राहिला कॉस थिटा. हा कॉस थिटा मल्टिप्लिकेशनचा इकडे घ्या, डिवाइड बाय कॉस थिटा. तो साइन थिटा, हा कॉस थिटा इकडे घेतला, हे सगळं इकडे घेतलं. हे सॉल्व करा. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा म्हणजे काय येणार? टॅन थिटा. हे सॉल्व करून सांगा किती येते. 145.83 प्लस 1875 डिवाइड बाय 250 इंटू 9.81 इंटू 0.6. 1.37. 1.37. ओके, आता काय करा, या 1.37 चा टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला थिटा मिळते. टॅन इनवर्स ऑफ 1.37.
53.87 53.87 डिग्री. ठीक आहे. आता याचा अर्थ काय, तो रायडर 90च्या स्पीडनं जर चालला असेल तर त्याला हा व्हर्टिकल बरोबर किती अँगल करायला पाहिजे, 53.87 अँगल करायला पाहिजे, तर तो सेफली निघून जाईल. ठीक आहे. मी बाळांनो आता हे सगळं परत एकदा सांगतो. प्रॉब्लेम एकदम सोपा असतो, फक्त जरा शांत करायचं. हे पाठ करण्यासारखं आहे. बघा, पहिल्यांदा काय काढलं, गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हीलचा गायरोस्कोपिक कपल काढला. व्हीलचं गायरोस्कोपिक कपल आय ओमेगा ओमेगा पी, व्हील टिल्ट झाले त्यामुळे इंटू कॉस थिटा, 2 व्हील आहेत म्हणून इंटू 2 केले. व्हीलची स्पीड कशी काढली बघा, व्ही बाय आर रेडियस व्हीलची घेतली आणि ओमेगा पी व्ही बाय आर, हा आर रोडची रेडियस, हा झाला कपल ड्यू टू व्हील. तसंच अजून एक पार्ट आहे तो म्हणजे इंजिन. मग कपल ड्यू टू इंजिन काढला, आय ओमेगा ओमेगा पी इंटू कॉस थिटा. परत मी ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इंजिन मला प्रॉब्लेम मध्ये दिलं, 5 टाइम्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील ती लिहिली, 5 टाइम्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील, आणि व्हीलची व्हेलॉसिटी व्ही बाय आर रेडियस व्हीलची घेतली, सॉल्व्ह केला. हे दोन्ही कपल व्हेकल वरती ऍक्ट झाल्यात, ह्या दोघांची ऍडिशन केली तर टोटल गायरोस्कोपिक कपल मिळाला. हा डायरोस्कोपिक कपल झाला. याच्याबरोबर अजून एक कपल आहे, तो म्हणजेच सेंट्रिफ्युगलचा कपल. सेंट्रिफ्युगलचा कपल बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, एफसी इंटू एच कॉस थिटा. एफसी इंटू एच कॉस थिटा. एफसी म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर, सेंट्रिफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इंटू एच कॉस थिटा, किमती टाकल्या. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. हे दोन्ही कपल अँटी क्लॉकवाईज आहेत. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज कपल काय केले, बॅलन्स केले. कुणी, बघा इथं हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. बॅलन्स कोण करणार, एमजीचा हा क्लॉकवाईज मोमेंट बॅलन्स करणार, म्हणजे एमजी इंटू हे डिस्टन्स एच साइन थिटा. बॅलन्स केलं एमजी इंटू एच साइन थिटा. मग ह्या बाजूचा कॉस मी कॉमन काढला, इकडे आणला, साइन डिवाइड बाय कॉस म्हणजे झाला टॅन. ही बाजू सगळी सॉल्व्ह करून घेतली, त्याचा टॅन इनवर्स घेतला, तुम्हाला अँगल मिळाला. म्हणजे 90च्या स्पीडनं रायडर जर सेफली निघून जायला पाहिजे असेल तर त्या रायडरनं व्हर्टिकल बरोबर किती अँगल करायला पाहिजे, 53. म्हणजे आता हे चाललाय सरळ, टर्न आला की त्याला असं टिल्ट व्हायला लागणार आणि व्हर्टिकल बरोबर किती अँगल करायला लागणार, 53, आणि असा टर्न घेणार तर तो सेफली निघून जाणार. त्यामुळे तुम्ही जे मोटो जीपीच्या वगैरे रेस बघताय, ज्या हाय स्पीडला जे टर्न मारतात ते सगळे काय करतात बघा, असे ऑलमोस्ट झोपतात म्हणजे काय, तो त्या अँगल तेवढा करतात आणि मग टर्न मारतात, त्यावर ते सेफली निघून जातात. सगळ्यांना समजले? प्रॉब्लेम काय अवघड आहे काय सांगा या प्रॉब्लेम मध्ये? फक्त 2 अँटी क्लॉकवाईज मुवमेंट काढायचे, सेंट्रिफ्युगलचा आणि गायरोस्कोपिकचा, आणि तो बॅलन्स कोणी करायचा, रायडरच्या वेटने बॅलन्स. प्रॉब्लेम संपला. समजलं सगळ्यांना? चलो, आता मी असाच अजून एक प्रॉब्लेम घेणार, असाच. सांगू पुढचा प्रॉब्लेम? अरे घ्यायचं काय, बोला की काय तर. एमडी सर. अरे एमडी नाही, आता अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे, एमडी घ्यायचं त्यानंतर. चालतंय. चालते. अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. चलो, बुकलेट जर असेल तर बुकलेट ओपन करा. बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम नंबर 17 म्हणजे 14.17 आहे का बघा, 14.17 बघून सांगा पटकन. जर नसेल तर पटकन सांगा मला, की दुसरा सांगतो मग. नाही सर. नाही आहे? .18 14.15 पर्यंतच आहे. एक मिनिट थांबा, मी दुसरा सांगतो. बघा प्रॉब्लेम वाचतो. Each wheel of motorcycle is 600 mm in diameter. म्हणजे
डायमीटर दिल्या व्हीलचा, DW म्हटले डायमीटर ऑफ व्हील किती आहे बघा व्हीलचा डायमीटर 600 mm 600. हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पुढे त्याला कंटिन्युएशन केले म्हणजे ती व्हील बद्दलच बोलले. हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हील किती आहे बघा 1.2 kg मीटर स्क्वेअर. द टोटल मास ऑफ मोटरसायकल अँड द रायडर इज, मोटरसायकलचं आणि रायडरचं मिळून मास दिले मला किती आहे बघा 180 kg 180 kg अँड कंबाइंड सेंटर ऑफ मास इज 180 mm अबव द ग्राउंड. बरोबर आहे, ग्राउंड लेवलच्या वरती किती सांगितलंय 580 mm. सो हाईट दिल्या मला CG ची 580 mm. अपराईट म्हणजे व्हर्टिकल असताना तीच आपण घेतोय. पुढे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग पार्ट्स ऑफ इंजिन, इंजिनच्या रोटेटिंग पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय किती 0.2 kg मीटर स्क्वेअर. द इंजिन स्पीड इज 5 times द स्पीड ऑफ व्हील्स, इंजिनची स्पीड ही व्हीलच्या स्पीडच्या 5 times घ्या म्हणून सांगितलंय. अँड इज इन द सेम म्हणजे एकाच डायरेक्शनला रोटेट व्हायला दोन्ही. डिटरमाइन द अँगल ऑफ हिल, अँगल ऑफ हिल म्हणजे व्हर्टिकल बरोबर किती अँगल केला रायडरनी असं विचारले. नेसेसरी व्हेन द रायडर व्हेन द मोटरसायकल टेक्स अ टर्न ऑफ 35 मीटर रेडियस, म्हणजे रोडची रेडियस 35 मीटर आहे आणि त्याच्यावरती मोटरसायकल टर्न गेले ऍट अ स्पीड ऑफ, त्याची व्हेलॉसिटी किती आहे 54 किलोमीटर पर आवर. स्पीड 54 किलोमीटर पर आवर न चालले आणि 35 मीटर रेडियस आहे रोडची. तर काय सांगितले की रायडर जाताना किती टिल्ट व्हायला पाहिजे व्हर्टिकल बरोबर म्हणजे अँगल ऑफ हिल किती आहे असं विचारले. सेम मागासारखं सोडवत जाणार, सेम मागासारखं. आता मला सांगा फिगर मी ही समोर तुमच्या समोर ठेवतो, ही मला सांगा पहिल्यांदा मी काय शोधायला पाहिजे याच्यामध्ये गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक कपल टोटल 3 रोटेटिंग पार्ट आहेत व्हेकलला. कुठले कुठले 2 व्हील आणि 1 इंजिन, म्हणजे सेम व्हील्स आणि इंजिनचा गायरोस्कोपिक कपल काढायचा ऍड करायचा म्हणजे तुम्हाला टोटल गायरोस्कोपिक कपल मिळतो. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण गायरोस्कोपिक कपल ड्यू टू काय शोधूया व्हील. पण त्याच्या अगोदर मला कोण तर हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करून सांगा. इंटू 1000 डिवाइड बाय 3600, 1000 मीटर म्हणजे 15 किलोमीटर 15 मीटर पर सेकंड. 15 मीटर पर सेकंड. ठीक आहे, मी व्हेलॉसिटी डिटरमाइन करून ठेवली. आता सेम मागासारखा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाणार. मला पाहिजे आहे गायरोस्कोपिक कपल, इथं ठेवले बघा. गायरोस्कोपिक कपल कसं काढणार 2 व्हीलचा आणि इंजिनचा मिळून. मी इथे लिहितो 1 गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हील्स, व्हीलचा गायरोस्कोपिक कपल CW इज इक्वल टू किती व्हील आहेत बाळांनो 2 म्हणून 2 लिहिलाय. कपलचा फॉर्म्युला काय I ओमेगा ओमेगा P. आता व्हील काय होणार बाळांनो टिल्ट होणार म्हणजे त्याचं काय केलं पाहिजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इनटू काय येणार कॉस थिटा. व्हीलचं पाहिजे म्हणून सगळ्याला सफिक्स लावतो W. सो 2 इंटू व्हीलचा ओमेगा किती दिला बघा 1.2. व्हीलचा ओमेगा किती दिला मला 1.2. व्हीलची स्पीड सेम मागासारखं काढणार मी V बाय R, पण रेडियस कोणाची यायला पाहिजे व्हीलची यायला पाहिजे. ओमेगा P प्रिसिजनल अँग्युलर व्हेलॉसिटी V बाय कॅपिटल R, कॅपिटल R म्हणजे रोडची रेडियस इंटू कॉस थिटा. किमती सगळ्या पुट करतो. 2 इंटू 1.2 इंटू व्हेलॉसिटी 15 आहे. रेडियस ऑफ व्हील बघा डायमीटर दिलाय 600 म्हणजे रेडियस किती येणार 300. 300 म्हणजे मीटर मध्ये घ्या 0.3. 15 डिवाइड बाय R किती रेडियसला टर्न घेतलाय 35 इंटू कॉस थिटा. हे इन टर्म्स ऑफ कॉस थिटाच उत्तर येणार आणि थिटा शोधायचा आपल्याला. गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हील. हे solve करू ना. 51.42. 51.42.
हा व्हीलचा कपल मिळाला. अजून राहिलं कोण? इंजिन. सेकंड लिहितो. गायरोस्कोपिक कपल ड्यू टू इंजिन. इंजिन एक असतात का दोन असतात गाडीला? एक. एक. त्यामुळे आय ओमेगा ओमेगा पी इंटू ते पण टिल्ट होणार. त्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे इंटू कॉस थिटा. एकच असल्यामुळे इंटू 1 लिहिले. आय इंजिनचा आय किती आहे बघा 0.2 इंटू इंजिनची स्पीड प्रॉब्लेम मध्ये सांगितले 5 टाइम्स द स्पीड ऑफ व्हील इंटू ओमेगा पी इंटू कॉस थिटा. मी गायरोस्कोपिक कपल ड्यू टू इंजिन शोधत होतो. ठीक आहे. मी इंजिनचा फॉर्म्युला आय ओमेगा ओमेगा पी इंजिनचा इंटू कॉस थिटा इन्साइड आहे. ओमेगा ई म्हणजे स्पीड इंजिनची आपल्याला प्रॉब्लेम दिले 5 टाइम्स द स्पीड ऑफ व्हील. व्हीलच्या स्पीडच्या 5 टाइम्स आम्ही सांगितले. ठीक आहे. आता किमती लिहितो. 0.2 इंटू 5 इंटू स्पीड व्ही बाय आर कुणाचा व्हीलची रेडियस इंटू व्ही बाय आर प्रिसिजनल म्हणजे रोडची रेडियस इंटू कॉस थिटा. ठीक आहे. सेम मगासारखंच दिलं. किमती लिहितो. 0.2 इंटू 5 व्हीलची स्पीड दिली आपल्याला 15 मीटर पर सेकंड. रेडियस दिले 600 डायमीटर दिलाय 300 mm म्हणजे 0.3 मीटर. 15 डिवाइड बाय कॅपिटल आर रेडियस किती आहे बघा 35 इंटू कॉस थिटा. सॉल्व करा. तुम्हाला गायरोस्कोपिक कपल ड्यू टू इंजिन मिळेल 21.42. 21.42 इंटू हा कॉस थिटा तसाच राहिला न्यूटन मीटर. आता दोन्ही कपल मिळाले मला इंजिन वरचे पण आणि व्हील वरचा म्हणजे टोटल मला काय मिळाला गायरोस्कोपिक कपल मिळाला. हा कसा काढणार मी आता व्हील्स आणि इंजिनची ऍडिशन. टोटल गायरोस्कोपिक कपल C इज इक्वल टू व्हीलचा गायरोस्कोपिक कपल प्लस इंजिनचा गायरोस्कोपिक कपल. व्हीलचा गायरोस्कोपिक कपल बघा किती आहे 51.42 इंटू कॉस थिटा. इंजिनचा किती आहे बघा 21.42 इंटू कॉस थिटा. दोघांच्या मध्ये कॉस थिटा कॉमन आहे 51.42 प्लस 21.42 हा टोटल कपल मिळाला. 72.84. 72.84 हा टोटल गायरोस्कोपिक कपल मिळाला. ठीक आहे. टोटल कुणाचा व्हेकलचा गायरोस्कोपिक कपल. आता इथे या फिगर मध्ये या गायरोस्कोपिक कपलची किंमत माहित आहे. हा अँटी क्लॉकवाईज आहे. तसंच अँटी क्लॉकवाईजला अजून एक कपल आहे कुठला सेंट्रीफ्युगलचा कपल. आता हा शोधायला पाहिजे. आता मी लिहितो सेंट्रीफ्युगल कपल. सेंट्रीफ्युगल कपल. सेंट्रीफ्युगल कपल कसा काढणार बघा. सेंट्रीफ्युगल कपल सेंट्रीफ्युगल फोर्सचा मोमेंट. सेंट्रीफ्युगल फोर्स FC हे राईट टर्न गेलाय ना म्हणजे अपोजिट ऍक्ट होणार इकडे. FC सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू हाईट. हाईट किती आहे बघा H cos थिटा. सो FC इंटू H cos थिटा. FC म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स याचा फॉर्म्युला mv² बाय r. ही रेडियस रोडची असते रोडची इंटू H cos थिटा. रोडच्या रेडियस वरती सेंट्रीफ्युगल फोर्स डिपेंड असतो म्हणून हा R रोडचा असतो. मास बघा किती दिले प्रॉब्लेम मध्ये आत्ताच्या मास दिले 180 सो 180. स्पीड दिले 15 डिवाइड बाय किती रेडियसला टर्न घ्यायला सांगितलंय बघा 35 मीटर रेडियसला टर्न घ्यायला सांगितलंय. सो 35 इंटू हाईट CG पासूनची हाईट. हाईट आपल्याला दिली आहे बघा किती आहे 580. अपराईटला म्हणजे व्हर्टिकलला 580 म्हणजे 0.58 मीटर मध्ये घेतले सगळं त्यामुळे 0.58 मीटर इंटू कॉस थिटा. सॉल्व करा तुम्हाला टोटल सेंट्रीफ्युगल फोर्स मिळेल. सातशे 771.14. 671.14 हा सेंट्रीफ्युगल फोर्स कुणामुळे आला सॉरी ह्या सेंट्रीफ्युगल कपल आला सेंट्रीफ्युगल फोर्समुळे म्हणजे मोमेंट. ठीक आहे. आता इथं मागे या गायरोस्कोपिक कपल शोधलाय मी व्हील्स आणि इंजिनचा मिळून सगळा. आता सेंट्रीफ्युगल फोर्समुळे जनरेट झाला मोमेंट म्हणजे कपल पण शोधला. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. ह्याला कोण बॅलन्स करणार आता वेटचा मोमेंट. आता लिहितो
टोटल अँटी क्लॉक वाईज मोमेंट पुन्हा कोणाचा गायरोस्कोपिक अँड सेंट्रीफ्युगल दोघांचा मोमेंट इज बॅलन्स्ड बाय कोण बॅलन्स करणार मोमेंट ड्यू टू वेट वेटचा मोमेंट बॅलन्स करणार ठीक आहे मग आता मी हेच इथं लिहितो बघा गायरोस्कोपिक कपल प्लस सेंट्रीफ्युगल कपल गायरोस्कोपिक प्लस सेंट्रीफ्युगल म्हणजे हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज इज इक्वल टू बॅलन्स कोण करणार क्लॉकवाईज कोण आहे वेटचा मोमेंट mg आणि याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे किती आहे h cos h sin थीटा mg इंटू h sin थीटा mg इंटू h sin थीटा हे बॅलन्स करायला आहे ओके गायरोस्कोपिक कपलची किंमत इथे शोधलेली आहे 72.84 cos थीटा सेंट्रीफ्युगलचा कपल इथं आहे 671.14 cos theta is equal to mass 180 g 9.81 height 0.58 मीटर sin theta सगळ्या किमती दिलेल्या आहेत त्या पुट केल्या आता सेम मागासारखं करतो ह्या दोघांच्या मध्ये कॉस्ट कॉमन आहे सो 72.84 प्लस 671.14 दोघांच्यातनं कॉस्ट कॉमन घेतो ही बाजू 180 इंटू 9.81 इंटू 0.58 इंटू साइन थिटा आता ही टोटल टर्म उचला मल्टिप्लिकेशनची इकडे आणा 74.84 प्लस 671.14 डिवाइड बाय 180 प्लस 9.81 प्लस 0.58 ही बाजू उचलून इकडे आणली हा साइन थिटा तसाच राहिला हा कॉस मल्टिप्लिकेशनचा इकडे या म्हणजे डिवाइड बाय काय होणार कॉस साइन डिवाइड बाय कॉस म्हणजे काय झाला टॅन हे सॉल्व करून सांगा किती येते 0.72 0.72 आता काय करा हा टॅन इकडे घ्या म्हणजे टॅन इनवर्स होईल सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.72 35.75 म्हणजे रायडर जर चालला असेल 54च्या स्पीडनं तर त्याला किती टिल्ट घ्यायला पाहिजे असं टर्न म्हणजे किती व्हर्टिकल बरोबर अँगल करायला पाहिजे 35.75 डिग्री तर तो सेफली निघून जाईल ठीक आहे एकदम सोपा प्रॉब्लेम आहे फक्त ह्यो इफेक्ट माहित असायला पाहिजे बघा हे पाठ केलं तरी चालते तुम्ही गॅरिस्कोपचा अँटी क्लॉकवाईज सेंट्रीफ्युगलचा अँटी क्लॉकवाईज बॅलन्स कोण करणार वेटचा मोमेंट संपलं कॅल्क्युलेशन आहे बाकी नुसतं सगळं आता बघा ना तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये पण काय जर डाऊट असेल तर विचारा या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे